महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून सहकारी क्षेत्रामध्ये असलेल्या बँका बुडीत निघाल्या। या बँकामध्ये नागरिकांनी जमा केलेली पुंजी ही कायमची बुडाली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मागच्या वर्षभरापूर्वी हिंगोली महिला अर्बन ही सहकारी संस्था बुडीत निघाली आणि त्यामुळे हिंगोली शहरातील जिल्ह्यातील नागरिकांचे 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे बुडाले आणि या सगळ्यांमुळे हिंगोली जिल्ह्यातील एका महिलेला या सगळ्या प्रकारामुळे धक्का बसलेला आहे आणि ती महिला गेल्या वर्षभरापासून दररोज नैराश्यामध्ये जीवन जगत आहे। आपल्या मुलाबाळाच्या भविष्याचा विचार करत याच त्या कमलबाई चंद्रकांत जाधव या महिलेनं या संस्थेमध्ये पैसे टाकलेले होते। आपण त्यांना विचारूयात, ही बँक तुम्हाला कुठून सापडली आणि तुमच्यावर ही वेळ का आली? आमचं शेत तळ्यामध्ये गेलं हे पत्ता लागला। माझी मुलगी बेसिक क्लासवर आदर्श कॉलेजला शिकायला होती, क्लास घेत होती। तिथे एक अजिंक्य खरजुले नावाचा मारवाड्याचा मुलगा मित्र झाला आणि त्याचे ते पतपिढीमध्ये आहे। त्याने इतकं पटवलं तरी माझा विश्वास त्याच्यावर बसना गेला। मी म्हणलं बाई मारवाड्याची आहे, लोक फसवतात, नको आपण एखादा प्लॉट घेऊ, नाही तर आपल्या लेकराचे शिक्षण म्हणे आई आप 3 मुलीचे शिक्षण कोठून करल, ही बँक आपल्याला याद देते, पैसा जशाला तसाच राहते। म्हणून तिनं जॉईंट खातं तिच्या वडिलाचं तिचं केलं आणि बॉन्ड केले। आता आम्हाला 6 महिन्यापासून आधी माहीतच बॉन्ड देईच ना, माझ्या मुलीच्या डिलिव्हरीला सुद्धा ते बॉन्ड देईच ना। मग जेव्हा आमची झटापट झाली तेव्हा त्यांना सांगितलं की बँक बंद झाली। माझ्या मुलीचं डिलिव्हरीला आम्ही वाशिमला नेलं, रेडी हार्डमध्ये। किती रुपये तुमचे टाकले होते? माझे 10 लाख टाकले होते। माझ्या शेताचे आलेले, काही घरचे, काही दुधाचे, काही असे सगळे आम्ही लेकरा बाळानं माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आम्ही ठेवले होते, पिझ्झा भरायला अमेरिकेचा। बरं, जेव्हापासून तुमचे पैसे बुडाले तेव्हापासून अशी माहिती मिळाली मला की दररोज तुम्ही शेताकडे येता, शेत तुमचं जिथं या तळ्यामध्ये गेले तिथं आता सरकारच्या ताब्यात गेले, तिथे दररोज डब्बा घेऊन येता आणि डब्यामध्ये जेवण आणता, पण जेवण तसंच वापस घेऊन जाता। हे असं कशामुळं? असं मानसिक ताणामुळं सर। आमची एक तर शेती गेली, एक तर आमचा पैसा गेला, आम्ही करायचं काय? माझ्या नवऱ्याला तर एवढा 2दा हार्ट अटॅक आला, सासऱ्याला एकदा हार्ट अटॅक आला, माझ्या मालकाला आला, मुलांना करायचं काय? मी मुलं कसे जगू? माझ्या सासऱ्याला चालता येत नाही, नवऱ्याला काम करता येत नाही, मी एकटी एवढं कुटुंब चालू कसं? माझ्या 3 मुली शिकलेल्या, 3 जावाई शिकलेल्या, मुलगा एवढा शिकलेला आहे सर, तुम्ही फोन करून विचारू शकता सगळ्या लेकरायला। एक फार्मसी झाली, एक लेक्चरिंग झाली मुलगी, एक मोठी माध्यमिक शिक्षिका, मग सगळे माझ्या याला एकाला गव्हर्नमेंट जॉब नाही, सगळे घरी आहेत। बरं, पैसे मिळतील असं वाटतं? आता काय असे सांगाव सर, आम्हाला ऑनलाईन मला करता येत नाही, मी कुणाजवळ जाऊ? शेतात गेलं, हिंगोलीला गेलं तर एक दिवस माझं काम बुडते, मी काम नाही केलं तर माझ्या घरच्या माणसाला खायला कोण देईल? बँक बुडाली तेव्हापासून दररोज सकाळी शेतात येता का? दररोज 10 ते 5 सर, मला घरी झोप येत नाही, आम्ही कुण्या गावाला जात नाही, काही नाही। गावाला गेलं, कुठे गेलं तर आमची चुलीवरचं भागल कसं? माझ्या नवऱ्याला कामं येत नाही, माझे सासरे थकले, हे 3 लेकीचे लेकरं। आता सकाळी डबा घेऊन आले, याच्यात पोळी तशीच दिसायली। पोळी मग कशी खाता? पोळी खाल्लं की वावर दिसते, ते पैसे पतपिढीत गेलेले दिसतात, लेकरं घरी तसेच शिक्षणानं डोकं धरून बसतात। असं वाटते घरी जावंच तर 4 लेकरं दिसले नाही आम्हाला तर करमत नाही पुन्हा। एवढाले लेकरं, शिकलेले लेकरं शेतात कसे काम करतील सर, सांगा की तुम्ही? बरं, तुम्ही जे पैसे टाकले होते काय आम्हीच दिलं तुम्हाला? व्याज वाढून देतो म्हटले का? आम्हाला व्याज वाढून देतो, असं करतो, तुमचा पैसा कुठंच जात नाही, जशाला तसं राहते। मुलाचे 4 वर्ष शिक्षणाचे बाकी येतं, नंतर तुम्हाला काढून देतो। नंतर जेव्हा आम्हाला काढायचे होते तर त्यांनी मग हे केलं, तरी म्हणलं पोरीला खात्री करून घे बँकेची, त्यानं खात्री देतो, बॉन्ड दिले करून, खात्रीचे बॉन्ड दिले। मला येडीला काय समजाले? या ज्या कमलबाई आहेत त्यांनी मुलाखती दरम्यान एका विशिष्ट समाजाचं नाव घेतलं, पण त्यामध्ये मी दुरुस्ती करतो। ही जी बँक आहे ती हिंगोली शहरातील जयेश खरजुले यांची हिंगोली महिला अर्बन बँक होती। पुन्हा आपण जाऊयात। आता तुम्ही काही सरकारकडे मागणी करणार का? सरकारकडे तर करणार ना, मग आता आम्ही पोहोचू कसं? मग इथून मला हालाच येत नाही शेतातून, मी शेतात तिकडे गेलं की घरी सगळे उपासी। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय म्हणणार? मी एकनाथ शिंदेला मी एवढंच म्हणणार की साहेब आमचे पैसे वापस द्या, आमच्या शेताची दुरुस्ती करून द्या, आम्हाला शेतात रानडुकरं यायलेत, वानेरं यायलेत, झाडं लावले, शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही झाडं लावले। म्हणजे पैसे तर बँकेतले गेले, पण आता शेतामध्ये तरी
आम्हाला शेतात तरी दुरुस्ती करून द्या. ओके. पैशाचे बँकेत गेले, मग कोणी कमवणार नाही. शेवटचं एकच सांगणं मुख्यमंत्र्याला, माझ्या मुलाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवा आणि माझ्या मुलीला जॉब द्या. नाही तर शेती दुरुस्ती नाही केली तर माझ्या लेकराला जॉब द्या. आम्हाला शेती घेतली तेव्हा आमची म्हणले लोक, आमच्या लेकरा शिकवा, आम्हाला जॉब देतो. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी ही मुलाखत पाहिली पाहिजेत, कारण ह्या ज्या कमलबाई आहेत यांची जी मुलगी होती त्या मुलीनं या बँकेची माहिती तिच्या आईला दिली आणि व्याजदर अधिक मिळेल म्हणून या शेतामध्ये जे भूसंपादन केलं सरकारने तलावासाठी ते सगळे पैसे या हिंगोली महिला अर्बनमध्ये टाकलं आणि त्यानंतर ही बँक बुडीत निघाली आणि त्यामुळं संपूर्ण जीवन आर्थिक नैराश्यात जगण्याची दुर्दैवी वेळ या कमलबाई चंद्रकांत जाधव यांच्यावरती आलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी आर्त हाक दिलेली आहे आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची तरी किमान जबाबदारी सरकारने पार पाडावी अशी मागणी कमलबाई जाधव या सरकारकडे करू लागलेल्या आहेत. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.